या इंटरनल गोष्टी आहेत आमच्या शूटिंगच्या दरम्यानमधल्या. काही चॅलेंजेस असतात. आर्टिस्टच्या डेट्स असतात. त्याच्यानंतर काही आर्टिस्ट आमच्या इथे आजारी होते. हे सगळं मॅनेज करून आम्हाला फार मोठ्या लेवलला म्हणजे कमीत कमी 18 ते 19 आर्टिस्ट होते. म्हणजे डिरेक्टर म्हणून मला ना खूप मोठं चॅलेंज होतं. त्यात आमची जुई जी आपली मेन लीड आहे सायली, ती टायफॉईडच्या आजाराने ॲडमिट होती. म्हणजे खरंच तिचे हॅट्स ऑफ आहे. ती सलाईन घ्यायची, एक 3-4 तासाचा ती वेळ द्यायची आणि मग ती कोर्टातल्या सिक्वेन्ससाठी यायची. सो माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. हे करत असताना कुठल्याही प्रकारे ऑडियन्सला म्हणजे ह्याच्यामध्ये काही त्रुटी येणार नाही किंवा त्यांना काही त्या म्हणजे एंटरटेनमेंटमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही असं बघून ते आम्हाला शूट करायला लागतं. हे मोठं चॅलेंज ॲक्च्युली या केसच्या दरम्यान होतं. आणि कसं आहे कन्सिस्टंटली जवळजवळ केस ही म्हणजे आमच्या स्क्रिप्टच्या पेजेसमध्ये म्हटलं तर जवळजवळ 58 पेजेसची केस आहे. 58 पेजेसची केस शूट करणं म्हणजे आर्टिस्टच्या मोमेंट्स, आर्टिस्टच्या कंटिन्युटीज, त्याच्यानंतर पाठांतर करून त्यांनी ते परफॉर्म करणं, ते त्याच इंटेन्सिटीने परफॉर्म करणं, जे आपण पहिले ओपनिंगला केसच्या करतो, ती शेवटपर्यंत त्याचा इंटरेस्ट टिकून ठेवणं, हे सगळं मोठं चॅलेंज असतं याच्यामध्ये. त्यात अमित भानुशाली जो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तो मराठी आर्टिस्ट नाही आहे. तरी पण नाही ना त्याने खूप चांगल्या पद्धतीने या केसच्या दरम्यान त्याचं पाठांतर आणि ज्या पद्धतीने परफॉर्म केलं इट इज रिअली गुड.